आता या दोन्ही वाट्या आहेत ना, त्याच्यापैकी एका वाटीवर हात ठेवा. आपल्या समजांना कळेल की पेढा आहे का बर्फी. अगं पेढा निघाला तर मुलगा, बर्फी निघाली तर मुलगी. काय झालं डॉक्टर? काय इतका वेळ लागतोय? कशी आहे जानकी? मिस्टर किलेदार, पेशंटची तब्येत खरंच खूप क्रिटिकल आहे आणि मला वाटतं की मला त्यांना सिझेरियनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घ्यावंच लागेल. पण डॉक्टर दुसरा काही पर्याय नाहीये का? कारण वहिनी साहेबांची तब्येत तशी नाजूकच आहे म्हणून म्हटलं. आय एम सो सॉरी. या क्षणी तरी आपल्यापुढे कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. शिवाय ही इमर्जन्सी प्रोसिजर असल्यामुळे मिस्टर किल्लेदारांना कन्सेंट फॉर्मवर सिग्नेचर करावे लागतील. कशासाठी? ते यासाठी मिस्टर किल्लेदार की अशी जर कधी बिकट परिस्थिती निर्माण झाली तर बाळाच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो आणि अशा वेळेस आम्ही बाळापेक्षाही पेशंटला वाचवण्याला जास्त प्रयत्न करतो. डॉक्टर, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या जानकीला आणि माझ्या बाळाला वाचवा. मिस्टर किल्लेदार, तुम्ही माझ्याबरोबर चला. आपण सगळी प्रोसिजर कंप्लीट करून टाकूया, म्हणजे आम्ही सुद्धा ऑपरेशन करायला मोकळे. प्लीज कम. वाकणीस इथेच थांब. सर त्यांची प्रकृती थोडी नाजूकच आहे. कदाचित आम्हाला सिझेरिंग करावं लागेल. मला तर काळजी वाटून राहिले ग. माझ्या पोरीला हे समजा झेपणार आहे की नाही देव जाणे. आमच्या घरात कोणावरही संकट आलं किंवा कुठलाही बिकट प्रसंग आला की माझी आई तुझ्यासमोर असेच हात जोडायची. पण आज मी तुझ्यासमोर हात जोडते ते जानकीसाठी आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी. आत्याजीने तर नवस केल्याप्रमाणे ती वैष्णव देवीला गेल्याशिवाय बाळाचं तोंडही पाहणार नाही. आणि आता जोपर्यंत जानकीचं बाळ सुखरूप असल्याची बातमी माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत मीही तुझ्या समोरून हलणार नाही. तेव्हा माझी हात जोडून तुझ्याकडे एकच विनंती आहे, जानकीची डिलिव्हरी व्यवस्थित होऊ दे. काय ग, अजून जागी आहेस तू? मग काय करणार? इथे नवरा एकटाच जागत बसलाय, म्हटलं त्याच्यासाठी कॉफी न्यावी. कारण हातात कॉफीचा मग असला ना की जागरण सुसह्य होतं. या. थँक्स. मला माहिती आहे तुम्ही का जागताय. 100 वेळा फोन चेक केला असेल. त्यांच्यापैकी कोणाचा फोन येतोय की नाही याची वाट पाहताय ना. तुम्हाला काय वाटत असेल याची कोणाला काहीच पर्वा नाही. त्यामुळे उगाचच स्वतःला त्रास करून घेऊ नका. अगं, पहिलंच बाळंतपण आहे तिचं. त्रास होत असेल तर तिची काळजी घ्यायला तिकडे सगळे. शिवाय मंत्र्याची बायको, तिला काय कमी पडणार आहे तिथे? तसं नाही ग, पण आपल्यावर प्रेम करणारं आपलं कोणी माणूस बाहेर आहे असं म्हणल्यावर आतमध्ये जरा दिलासा मिळतो ना. मला एक सांगा, आपल्यात कितीही वाद असले तरी आपल्याला कळवणं हे त्यांचं कर्तव्य नाहीये का? एकानं तरी आपल्याला कळवलं. फोनला काही झालं नसेल ना? तुमचा मोबाईल आहे ना तुमच्या जवळ, त्याला काहीच झालं नाही. निरोप पोहोचवायचा असेल ना
तर तो कसाही पोहोचवता येतो, पण त्यांची इच्छाच नाहीये की आपल्याला काही कळावं. झाली असेल तुझी कॉफी तर जा, जाऊन झोप जा. तुम्ही इथे कोणाच्या तरी काळजीने तळमळताय आणि मी जाऊन निवांत झोपायचं का? हे बघा, माझ्यासोबत आत चला आणि तुम्ही झोपा. त्यांच्यापैकी कोणाचा फोन आला तर मी तुम्हाला अडवणार नाही, ठीक आहे? आता या झोपायला. काय वेळ आहे का घरी यायची? परत पिऊन आलायत ना? आणि कानाखाली आवाज काढी ना, काढून तर दाखवा, मग बघा मी काय करते ते. आला आवाज? मला लाज वाटते मला नवरा म्हणून घ्यायची, पण मला काय अभिमान नाही वाटत तुला बायको म्हणून घ्यायची. मला बी लाजच वाटते. अख्ख्या घरातल्या लोकांना उरडून सांगणार आहे, लाज वाटते मला. काळ कुत्र बी नाही तुमचं ऐकायला इथं. कुठे गेली सगळी लोक? हॉस्पिटलला गेलेत. आईला का म्हातारी गचकला का काय? का दादा गचकला का? जानकी का तू गचकली नाही? तू आहे जिवंत अजून? काही कुणाला दाढ भरलेली नाहीये. जानकीच्या पोटात दुखायला लागलं होतं. वर्गा बी झाला असेल आतापर्यंत. आईला गळा दाबीन तुझा. दादाला पोरगा होणार बोलताना लाज वाटत नाही ग? तर का दादाला पोरगा झाला की नाही, पुढच्या वर्षात आपल्याला जुळं पोरग व्हायला पाहिजे. ते बी दादाच्या पोरापेक्षा दणकट. मारामारीत आपलीच पोरं जिंकली पाहिजेत. एक गोष्ट लक्षात ठेव, काय बी झालंय तरी किल्लेदारांचा वारस परशुरामचाच पोरगा होणार. मी सहनच करू शकत नाही. तो परशुरामचाच पोरगा होणार वारस. तुझा विचार केला नाही, आपल्या बाळाचा विचार केला नाही, म्हणूनच तुला हा त्रास. असं का बोलताय? त्रास वगैरे काही झाला नाहीये मला. तुमच्यासाठी थोडं काही करावं लागलं तर त्रास होतो का? तुम्ही कोणी परके आहात का? तुम्हाला कधीच अंतर दिलं नाहीस जानकी. मीच स्वतःमध्ये हरवलो होतो, तुझ्यापासून लांब निघून गेलो होतो. तुम्ही असं बोललात ना तर त्याचा मला जास्त त्रास होतो. मग आता तुला आणि आपल्या बाळाला कसलाही त्रास होणार नाही ही जबाबदारी माझी. काय एवढं प्रेम करूत की त्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागेल? तुम्ही माझ्याजवळ बसलेले असा किंवा नसा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. अमृता कुठे दिसत नाही. देवासमोर बसली आहे. म्हणते जोपर्यंत चांगली बातमी येत नाही तोपर्यंत तिकडनं उठणार नाही. डॉक्टर कशी आहे जानकी? बाळ कसं आहे माझं? डॉक्टर कशी आहे जानकी? बाळ कसं आहे माझं?
अभिनंदन मिस्टर केलेदार, तुम्हाला मुलगी झाली. जानकीची तब्येत कशी आहे? मिसेस किल्लेदार अजूनही अनेस्थेशियाच्या प्रभावाखाली आहे आणि बेबी प्रीमॅच्युअर असल्यामुळे बाळाची तब्येत थोडी क्रिटिकल आहे आणि म्हणूनच पुढचे 72 तास आम्हाला तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, तेही इन्क्युबेटरमध्ये. थोड्या वेळानंतर तुमच्यापैकी कोणीतरी एक मात्र त्यांना नक्कीच भेटू शकेल. आणि मिस्टर किल्लेदार, मला असं वाटतं की तुम्ही त्यांना भेटावं. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. ओके. कशी आहेस? मी बरी आहे. काय झालंय? अभिनंदन, तू आई झालीस, मुलगी झाली आपल्याला. तुमचं पण. मुलगी तुझ्यासारखीच आहे, गोड, नाजूक. कुठे बाळ? आज झोपलीये. थोड्या वेळानंतर तुला पाहू देतील तिला. माझ्याकडे का नाही आणत आहे? मला सांगा सगळं नीट आहे ना? माझ्यापासून काही लपत नाही आहात ना? वेडी आहेस का जानकी? अगदी ठणठणीत आहे बाळ. फक्त 2 महिने आधी येण्याची घाई केली ना, म्हणून जराशी काळजी घ्यावी लागेल बस. मला झोप येते. झोप. नंतर आपल्याला खूप बोलायचंय, बाळाविषयी, त्याच्या भविष्याविषयी. झोप. ताई 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 हो जानकी ताईला बाळ झालं. देवाला म्हणावं तू लई भारी आहेस. काय सांगतोयस काय गण्या? अरे मी आत्ता देवाकडे प्रार्थना करत होते की जानकीचं बाळ जर सुखरूप झालं ना तर मी 21 नारळाचं तोरण चढवेन. कसली कंजूस आहेस का तू? 21 नाही 121 नारळाचं तोरण चढवू आपण. वाटलं शेजारच्या बंगल्यातले नारळ चोरून आणू. अरे 21 हा आकडा देवासाठी शुभ असतो म्हणून म्हटलं मी. आणि नारळांची चोरी कसली करायची रे? जानकी ताई आणि मी सॉलिड नारळ चोरायचो. सर्वात मोठं तरण आमचंच असायचं. बरं ते जाऊ दे, आधी मला सांग, मुलगा झालाय की मुलगी झालीये? मुलगी. आता आपण तिचं नाव आहे ना प्रियंका चोप्रा ठेवायचं. घड्या वेडा आहेस का रे तू? अगं आज मी जाम खुश आहे. आता काय करायचं? आता आधी आत्या आजीला आणि वामन काकाला कळवायचंय. नको नको नको, आत्याबाईंना नको फोन करूस. त्यांची तब्येत ठीक नाहीये ना, झोपल्या असतील त्या. ठीक आहे, आत्या आजीला सकाळी कळवूया, आधी वामन काकाला तर कळवूया. नॉट रिचेबल येतो यार. काय करू मी? घरी फोन करते. हा हॅलो वामन काका, अभिनंदन, जानकीला बाळ झालंय. अमृता बाळा, तू काकालाच फोन लावलाय, पण वामन काकांनी परशु काकांनी उचललाय. वामन काका कुठे? घोरात पडलाय. त्याला काय काळजी आहे? मग ते मरू दे. मला एक सांग, जानकी वहिनीची तब्येत कशी आहे? पोरगा झाला की नाही? मग कुलदीपक किल्लेदार घराण्याचा तुला भाऊ आला एक. परशु काका, मला भाऊ नाही बहीण आली.
जानकीला मुलगी झाली. तू एकदम आनंदाची बातमी सांगितलेली आहे. आता तर जातो आणि आत्याबाईला उठवून सांगतो तिला. अजिबात नको, काही गरज नाहीये. ऑलरेडी डोहा जेवणामुळे तिला खूप धावपळ झाली. तिला आराम करू दे आणि म्हणूनच आम्ही तिला इथेही घेऊन नाही आलो. कळलं ना? मी सकाळी सांगते तिला फोन करून. अरे देवा, असं हवे पण कोणाला तरी सांगायला पाहिजे. आनंद वाटायचा आहे मला. सांगायचंच असेल ना तर वामन काकाला सांग, कारण त्याला खरंच त्याच्यामुळे आनंद होतो. इनफॅक्ट त्याचा मोबाईल लागत नव्हता ना, म्हणून मी लँडलाईनवर फोन केला. कळलं? अगं बाई, तू एकदम योग्य माणसाला फोन केलेला आहे. हा तुझा निरोप आता प्रत्येकाच्या घरामध्ये लँड होणार. अरे गोड गोजिरी लाल साजिरी आणखीन एक पोरगी झाली. दादाच्या गळ्यात किल्लेदारांच्या मळ्यात पोरींची लाईन लागली. झोपा आता. त्यांच्यापैकी कोणीही तुम्हाला फोन करणार नाही. करायचा असताना तर हॉस्पिटलमध्ये नेतानाच फोन केला असता. झोप ना तू. मला बसू दे, जरा शांत बसू. माझा नवरा इथे काही कारण नसताना जागतोय आणि मी झोपायचं? लाईट बंद करू हा का आता मी परत बाहेर जाऊन बसू? मला लाईटचा त्रास होत नाहीये. तुम्ही इथे जागत बसलाय ना, त्याचा त्रास होतोय. घरातलं कोणीतरी माणूस हॉस्पिटलमध्ये आहे. असं असताना झोप येईल मला? बरं ठीक आहे, तुम्ही जागत बसा. नाहीतर एक काम कर, उठा आणि सरळ हॉस्पिटलमध्ये जा आणि बघा तिकडे तुमचं स्वागत कसं होतंय ते. एक फोन करता येत नाही का यांना वेळ? कसं एका क्षणात नातं तोडू शकतात ही लोक. हे बघा, त्यांनी तुम्हाला आपलं कधी मानलंच नाही, म्हणून तर आत्याबाईंनी तुमची लायकी अशी पटकन काढली ना. आता पुन्हा पुन्हा किती वेळा तेच ऐकवणार आहेस? हे सगळं बोलताना मला काही आनंद होत नाही, पण काय करणार, त्यांच्या आठवणींचे उमाळे येतात ना तुम्हाला सारखे. काय अहिल्या, मला नाही असं एका क्षणात माणसांना तोडून टाकता येत. वामन्या, ओ वामन्या, वामन्या. झोपला का काय डाराडूर? अरे बाबा, आनंदाची बातमी सांगायला आलोय. काय झालंय? अरे काका झाला तू, पुन्हा एकदा काका. अरे आपल्या दादाला पुन्हा एकदा दुसरी पोरगी झाली, लक्ष्मी आली घरात. कधी? कोणी सांगितलं? हे काय आता मी तुला सांगतोय? फालतूचे विनोद बंद कर. जानकी कशी आहे? अरे एकदम बेस्ट. बाळ बाळीन तिने सुखरूप टाना टाना उड्या मारत्या. अरे अमृताचा फोन आलता मला आता, तिने मला सांगितले. काय चाललंय? जरा हळू बोलाल. कोणाच्याही बेडरूम मध्ये या वेळी येतात का? ओ बहिणी, कशा ओरडताय? माझ्या भावाच्या खोलीमध्ये यायला विचारायला लागते. एवढ्या लहानपणापासून आम्ही विटी दांडू खेळलेले, तुम्ही आज आत्ता परवाने आलाय. हे बघा, यांना आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगा. ठीक आहे, ठीक आहे. परशू, जातो आत्ता. आपण उद्या सकाळी बोलूया. ठीक आहे बाबा, जा तर जा. अरे वामन्या, हे वामन्या, म्हणजे सांगायची एक गोष्ट राहून गेली. सांगितलं तुम्ही म्हणाल आणि काढी लावतो काय, म्हणून अशा डबल माइंड मध्ये सांगून टाकतो, मन मोकळं. नाही काय घेतलेली आहे रे मी, शुद्धीवर आलो तर विसरून जायचं म्हणून म्हणलं. अमृताचं माझं फोनवर बोलणं झालं की नाही, मी तिला म्हणलं वामन काकाला सांग, तर मला म्हणते कशी, परशू काका काय डोकं फिरलं काय तुमचं? आनंदाची बातमी कुणाला सांगायची कळते की नाही तुम्हाला? या पाहिलं तुमच्याबद्दल काय मत आहे ते? कुठे कळते याला अजून? बरं दे, बरं मी चाललोय हॉस्पिटलमध्ये, येणार काय तू? गाडीमध्ये जागा आहे, दोघं मिळून जाऊ. चल चला. कसला विचार करतोय? चल की. नाही
उद्या सकाळी लवकर ऑफिसला जायचंय मला, तर मी नंतर भेटून आत्ता नाहीये. येतो